आदरणीय आप्पा, आपण परळी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी आहात, राहिलेला आहात, कार्यकर्ते आहात, नेते आहात. गेल्या 45 वर्षापासून आपला आणि मुंडे घराण्याचा संबंध आलेला आहे. सध्याची निवडणूक कशा पद्धतीने होते? सध्याची निवडणूक ही जाती जातीमध्ये मतभेद केले जातात आणि हे मतभेदामुळे विनाकारण संघर्ष निर्माण करत आहेत लोक काही मुद्दाम, आणि ते व्हायला नाही पाहिजे. मुंडे घराण्याचं वैशिष्ट्य गोपीनाथ मुंडे साहेबापासून जातीभेद कधी झालेला नाही. सर्व जाती धर्माला धरून चालणारं नेतृत्व होतं. त्यानंतर पंकजाताईंनी तेच केलं आणि पंकजाताईनंतर धनंजय मुंडे साहेबांनी प्रत्येक जाती धर्माला धरून विकास कामं केली. खूप विकास केला, खूप ही केलं. आमच्या आम्ही मराठा समाजाचे लोक आहेत. मी व्हाईस चेअरमन होतो, कारखान्याचा संचालक होतो, वैद्यनाथचा आंबाचा व्हाईस चेअरमन होतो, सरपंच होतो 25 वर्ष, वडील 33 वर्ष होते. आणि वडिलापासून मुंडे साहेबाच्या घराशी आम्ही सेवा करतो, काम करतो आणि त्यांच्या माध्यमातून गावातून करोडो रुपयाचा विकास केला आम्ही. जलजीवन असेल कोटी रुपयाची, पांढरण रस्ते 3 कोटीचे, पुन्हा परत 25-15 40 लाखाचा. पंकजाताईंनी पुन्हा जवळगाव गिरोली रस्ता दिला 5.5 कोटी रुपयाचा. विकास निधी म्हणजे खूप दिला. आत्ता शीतलदास मंदिराला 50 लाख रुपयाचा निधी धनंजय मुंडे साहेबांनी दिला. महादेव मंदिराला पंकजाताईंनी 10 लाख, 2 नंबर बावणगिरीच्या महादेव मंदिराला 10 लाख, परत बिरबा मंदिराला 10 लाख. हो, निधी म्हणजे कमीच नाही निधीला. आणि मग जाती, आम्ही इतर जातीच्या असून सुद्धा आम्हाला इतर लोकांपेक्षा, सगळ्या त्यांच्या समाजापेक्षा जास्त आम्हाला निधी. मग जातीभेद कुठं आहे इथं? मग ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आज जर पाहिलं तर धनंजय मुंडे साहेब सुद्धा वारंवार सांगतायत की ही निवडणूक जातीवर होती आहे. मग ही निवडणूक जातीवर व्हायला पाहिजे की विकासावर? नाही, ही निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे. प्रत्येक नेतृत्वाचं काम विकास, वेळोवेळी मदत करणारं नेतृत्व, अशा नेतृत्वाला आपण मदत केली पाहिजे, विरोध नाही केला पाहिजे. आणि सतत संघर्ष करणारा जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांनी काम केलंय, खूप म्हणजे कमी वयापासून, आणि सर्व समाजाला धरून कामं केली त्यांनी. दवाखान्याची मदत असेल, कोणाची लाईटची मदत असेल, कोणाचं काय असेल, ते या गोष्टीला जातीचा कधीही रंग देऊ नये. आणि विकासामुळे, विकासाशी नाळ असणाऱ्या लोकांनी विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. आज तुम्हाला सांगतो, एवढे मोठे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत साहेबांसोबत, आज एवढे मोठे नेते आहेत, तरी सुद्धा साहेबांना असं काय वाटतंय की बाबा ही निवडणूक जातीवर होईल म्हणून? नाही, जातीवर होण्याचं कारण म्हणजे काय, हे जे जातीचा आरक्षणचा प्रश्न, मुद्दा भडकिने, माते भडकिने, ह्याच्यामुळे लोकात विष कालविण्याचं काम चालू आहे समाजामध्ये. त्याच्यामुळे हे सतत ह्याचा त्रास होत आहे. आणि त्याच्यामुळे लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला नाही पाहिजे आणि सतत त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आपण विकासाची कामं केली पाहिजे. परळी विधानसभा मतदारसंघातील तरुणांना काय सांगताल आपण, काय आवाहन करता? की प्रत्येकाने आपण आपल्या विकासावर, पंकजाताईवर, प्रीतमताई असतील, धनंजय मुंडे साहेबाला, सगळ्याच्या ह्यानं आपण प्रयत्नातून जास्तीत जास्त मतांना आपण निवडून द्यावं, ही आमचं आव्हान राहील. कारण इथं जातीचं कधी नाव काढू नका. प्रत्येकाने त्यांच्या विकासाचं, त्यांच्या मुंडे फॅमिलीपासून त्यांचं खूप मोठं योगदान आहे समाजासाठी. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपण त्यांचं नेतृत्व व्यवस्थित स्वीकारून त्यांना जास्त मताने निवडून द्यावं.